कालचा दिवेघाटाचा अवघड टप्पा पार केल्यानंतर माऊली आज दिवसभर सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये विसावणार आहेत. तर तुकोबरायस लोणी काळभरहून निघून उरळी कांचन मार्गे यवत मुक्कामी विसावणार आहेत. आज सासवड नगरीत माऊली आणि सोबतचे वैष्णव सोपान काकांशी जणू भक्तिप्रेमाचं सुख आणि त्याची अनुभूती याबाबत हितगुज करणार आहेत. आपण सर्वांनी ऐकलेली एक गोष्ट आहे. या चारही लहान भावंडांना आणि त्यांच्या आईवडिलांना समाज खूप त्रास देत होता. अगदी हीन दर्जाची वागणूक या 6 दिव्य जीवांना मिळत होती. आळंदीत सिद्ध बेटावरील चंद्रमौळी झोपडीत हे सर्वजण सहन करीत राहत होते आणि यातून विसावा मिळावा म्हणून विठ्ठल पंतांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायचे ठरविले आणि अनवाणी पायानं जगाच्या पायाखाली फुलांचे अंथरूण पसरू पाहणारी ही मंडळी प्रवास करू लागली. आग ओकणारा सूर्य डोक्यावर घेत, पोटात दीर्घ भुकेच्या अस्तित्वाला धारण करत, या साऱ्या दुःखाला ओठाच्या आत लपवत तो खडतर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा प्रवास सुरू होता. या प्रवासामध्ये सोपान काकांचे पाय उन्हाने पोळू लागले. पाय खूपच पोळत होते तरी कसलीच तक्रार न करणाऱ्या सोपान काकांची ही वेदना निवृत्तीनाथ दादांना जाणवली. सोपान काकांना स्वतःच्या पाठीवर घेऊन ते चालू लागले. या प्रसंगातील लक्षार्थ आम्हाला असं सुचवतो का की निवृत्तीसाठी सोपान असावाच लागतो, तरच आम्हाला हा भवसागर, हा जो विषयी फेरा आहे तो निर्वेदपणे पार पाडता येतो आणि निवृत्त होता येतं. या दोघांचा समन्वय नसेल तर आम्हाला प्रवृत्ती आणि आवृत्ती यातच अडकावं लागतं. इथं निवृत्त होणं याचा अर्थ सकळ सांडुणी वना गेला असं नाहीये, तर वारकरी परंपरेनुसार मी आणि माझी ऐसी आठवण अंतःकरण काढून टाकत, परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होय, तो मी करीतू आहे ऐसे न म्हणे असं जगणं, या भूमिकेत राहणं असंच असतं. पण हे कधी जमू शकतं सोपान सोबत असतील तर. अंतरच सोपान देव म्हणजे साधेपणाचा परमार्थ. ते सांगतात की हरिनामाचा घोष सुरू ज्या देशामध्ये असतो, ज्या दिवशी असतो, तो देश आणि तो दिवस प्रेमानं भरलेला असतो. आनंदाचा उत्सव तो देश साजरा करत असतो. हा परमार्थ साधा आहे, सोपा आहे, कारण इथे दिंड्या, पताका, टाळ, मृदंग आणि नामाच्या समवेत स्वतः देव नाचत असतात. इतर साधनेमध्ये नाना खटपटी असतात आणि मुक्तीसाठी तिष्ठत उभं राहावं लागतं. वारकरी संप्रदाय हा मुक्तीला कधीच प्रयोजन म्हणून स्वीकारत नाही. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, न लगे मुक्ती धनसंपदा. तसं पाहिलं तर पुरुषार्थ, कीर्ती आणि तृप्ती यासाठी सामान्यांना खूप धडपडावं लागतं, तरी त्याच्या प्राप्तीची खात्री नसते. इथं मात्र दिसायला सामान्य असणारी मात्र अनुभूतीने परमोच्च असणारी साधना करणाऱ्या वारकऱ्यांच्यासाठी पुरुषार्थ, कीर्ती आणि तृप्ती तिष्ठत उभे असतात. मुळातच सकलासी येथे अधिकार आहे. अशा सर्वांच्या उपयोगी असणाऱ्या सुखसाधनेचा अंगीकार केल्यानंतर ज्या नामे नाव शंकर निवाला, गणिका अजामेळ पद पावला, अहिल्येचा शाप दग्ध झाला, तोची पान्हा दिधला पांडुरंगी असं म्हटलं. हा मंत्र, हे नामघोष करत ही दिंडी निघाली आहे आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी. सासवड नगरी सोडताना साकल्याचा निरोप घेऊन पुढील वाट चालताना पावले जड होऊनच पुढे सरकत आहेत. तुका म्हणे हे तो आहे तया ठाये, जिही ऐक्या भावे जाणियेले. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. जय हो, मंगल हो.